नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण मराठा आरक्षण या ठिकाणी उपोषण चालू आहे. दुसरा दिवस आहे. या ठिकाणी आपण आलो आहोत. या ठिकाणी महाई सेवा केंद्र संघटना आणि सीएससी संघटना यांची चालक मालक संघटना आहे. या संघटनेमार्फत या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आहेत. आपल्या बरोबर महाई सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष विनोद मस्के आहेत. आपण त्यांची चर्चा करण्यासाठी आलो. जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर आपले बार्शी तालुक्यातील आनंदजी काशीद सर यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी जे काही उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणाला बार्शी तालुका माही सेवा संघटनेच्या वतीनं आणि वतीनं मी त्यांना पाठिंबा जाहीर करतो. ह्याच्या आधी पण आपण बघितलेलं आहे की बार्शी तालुक्यातील जे महसूलचे कामं असतील, प्रकरणं असतील, हे काढण्यासाठी आनंदजी काशीद सरांनी बी भरपूर अशी आपल्याला मदत केलेली आहे. त्यामुळं इथून पुढेही त्यांना आमच्या संघटनेचा कायम पाठिंबा राहील. पाहिलेत की जे महाई सेवा केंद्र चालक आहेत किंवा महाई सेवा केंद्रामधून कुणबी जातीचा दाखला निघतो आणि सर्वजण हे दाखले काढतात. अगदी सगळ्यांनीच असा आनंद काशीद यांना किंवा बार्शी तालुक्यातील सर्व जनतेला अगदी चांगल्या पद्धतीने सपोर्ट देऊन बार्शी तालुक्याने अग्रेसर असं नाव कमवून चांगल्या पद्धतीचे दाखले काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आपण उपोषणकर्ते आनंद काशीद सर आहेत. सीएससी सेंटर आणि महासेवा केंद्र चालक जे की कुणबी दाखले काढण्यासाठी यांचा बऱ्यापैकी चांगला सपोर्ट असतो किंवा राहतो किंवा हे काढून देतात. यांनी तुम्हाला म्हणजे पाठिंबा दिलेला तर काय सांगता येईल? मी सर्वप्रथम माही सेवा केंद्र चालक मालक त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायत सर्व डेटा ऑपरेटर कर्मचारी या संघटनेनं जो पाठिंबा दिला आहे त्यांचं गरजवंत मराठा समाजाच्या वतीनं मनापासून आभार मानतो. सर्वांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो. आज पाठिंबा आपण दिलेला आहे. त्याचबरोबर आपण सर्वांनी जे आतापर्यंत बार्शी तालुक्यामध्ये काम केलंय ते फार मोठं आहे. ह्याच्यासाठी बार्शी तालुक्याला अगदी कळणं गरजेचं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही तर पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कुणबी दाखले हे बार्शी तालुक्यामध्ये दिलेले आहेत. कालच मला वाटतं काहीतरी त्या एमपीएससीच्या मुलांचं कन्वर्ट करण्याची काहीतरी लास्ट डेट होती आणि त्या निमित्तानं मी 2 वेळा प्रांत साहेबांशी बोललो होतो की त्या अंगठा लावा पटकन दाखली सोडा, काय पोरांचे फोन यायचे. तर त्यांनी सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बार्शीचे दाखले निघालेले आहेत आणि ते दाखले फक्त आणि फक्त तुम्ही सगळ्यांनी जे माही सेवा केंद्रवाले आहेत सर्वांनी ताकदीनं पळून जास्तीत जास्त दाखले निघण्यासाठी जो तुम्ही प्रयत्न केलेला आहे, कारण दाखला सहज निघत नाही. मी ती प्रक्रिया बघतोय मागचे 6 महिने झालं. त्या प्रक्रियेमध्ये एक दाखला काढण्यासाठी अनेक कागदपत्र गोळा करावं लागतात. ते कागदपत्र आताचे नाहीत तर अगदी 1870 पासूनचे गोळा करावं लागतात आणि मग त्याच्यानंतर एखादा दाखला निघतोय आणि ते दाखले काढत असताना जी धावपळ होते मग त्या धावपळीमध्ये तुम्ही त्या येणाऱ्या ग्राहकाला किंवा येणाऱ्या त्या गरजवंताला तुम्ही ज्या पद्धतीने समजून सांगता आणि त्याला ते कागदपत्र जुळवाजुळव करता त्याच्याबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा तुमचा आभार मानतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मी अगदी आज जबाबदारीने तुम्हाला सांगतो, तुमच्यावरती जास्त जबाबदारी देतो माही सेवा केंद्रवाल्यांवरती की तुम्ही आणखीन जास्त दाखले काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि लोकांना सहकार्य केलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आणि प्रशासन असेल किंवा आमच्यासारखे सामाजिक संघटनामध्ये काम करणारे लोक असतील, आपण सगळ्यांनी मिळून आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आपण निश्चय करू की बार्शी तालुक्यामध्ये जेवढ्या काय कुणबी नोंदी निघल्या त्या कुणबी नोंदीपैकी एकही नोंद अशी राहिली नाही पाहिजे येणाऱ्या वर्षभरामध्ये की ज्याच्यावरून दाखला निघला नाही. म्हणजे प्रत्येक नोंदीवरनं किमान 5-10 दाखले निघले पाहिजे. मी तुम्हाला तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे या ठिकाणी मी सांगतो. म्हणजे तुम्ही आलात म्हणून म्हणतो अशातला भाग नाही. तर अभिमानानं अगदी मी सांगतो की एका नोंदीवरून तुम्ही 50, 60, 40, 45 नाही 200च्या पुढे तुम्ही दाखले एका नोंदीवरनं काढून दिलेत. त्याच्यामुळं गरजवंत मराठा समाजाला तुम्ही जे सहकार्य केलेलं आहे, तुम्ही जे मार्गदर्शन केलेलं आहे ते अप्रतिम आहे. तो गरजवंत समाज तुमचं हे केलेलं योगदान तुम्ही जे समाजासाठी दिलेलं आहे तो कधीही विसरणार नाही, एवढं मी या निमित्तानं या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार मानतो. मराठा समाज तुमचं हे उपकार कधीही विसरणार नाही. मराठा समाज हा उपकाराची परतफेड करणारा समाज आहे, कुणाचंही उसणं ठेवत नाही. त्याच्यामुळं तुमचं हे उसणं मराठा समाज नक्कीच फेडेल. फक्त ते कुठल्या रूपानं फेडेल हे मी सांगू शकत नाही, पण नक्कीच ज्या वेळेस अडचण येईल माही सेवा केंद्रवाल्यांवरती त्यावेळेस गरजवंत मराठा समाज हा तुमच्या पाठीशी ताकदीनं उभा राहील. ज्या वेळेस कर्मचाऱ्यांना अडचण येईल
डाटा ऑपरेटिंग कर्मचाऱ्याला त्यावेळेस मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, एवढं सुद्धा मी या निमित्तानं सांगतो. तसेच उद्या प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी देखील कॅम्प अरेंज केलेले आहेत. गावोगावी मंडळ अधिकारी कॅम्प आहेत. आज साहेबांची मीटिंग झाली, प्रत्येक मंडळ अधिकाऱ्याच्या ठिकाणी कॅम्प अरेंज केले आहेत. काय सांगता येईल? प्रत्येक नागरिकांना जागच्या जागी सुविधा व्हाव्या, बारशेला यायची गरज पडू नये या हिशोबाने कॅम्पिंगचं आयोजन केलेलं आहे. तुम्ही उद्या कॅम्प तुमच्या मंडळ अधिकाऱ्याच्या ठिकाणी जाणार आहेत, तर तुम्ही काय सांगाल? जनतेला काय आवाहन करा? योग्य ते कागदपत्र देण्यास सहकार्य करावे, म्हणजे पुढली प्रोसेस करायला सोपं होईल आणि योग्य कालावधीत दाखला सुटेल. प्रांताधिकारी साहेबांनी देखील मीटिंग घेतली, त्या संदर्भात सर्व माहिती केंद्र चालक या ठिकाणी आहेत. उद्या कॅम्प आहेत, प्रत्येक मंडळ अधिकाऱ्याच्या ठिकाणी देखील कॅम्प अरेंज केले आहेत. ज्यांना कुणाला गरजू आहेत किंवा ज्या लोकांना दाखले काढायचे आहेत, उत्पन्नाचा असू दे, डोमिसाईल असू दे, जातीचा दाखला असू दे किंवा इतर दाखले असू दे, जे की महसूल प्रशासनामधून मिळतात, त्या सर्व कागदपत्राला जे डॉक्युमेंट लागतात, जे कागदपत्र लागतात, ते मूळ प्रतीमध्ये घेऊन येऊन आपल्या आपल्या मंडळ अधिकाऱ्याच्या ठिकाणी जाऊन त्याचा लाभ घ्यावा, हे देखील या ठिकाणी सांगण्यात येते. कॅमेरामॅन समी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी. की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय। मनोज जरंगे पटे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मनोज जरंगे पटे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण मिळालंच पाहिजे। माही सेवा केंद्र चालकांच्या एकजुटीचा विजय असो, माही सेवा केंद्र चालकांच्या एकजुटीचा विजय असो। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। मनोज जरंगे पटे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मनोज जरंगे पटे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।